हे बघा डब्बा दिला. बघा बहिणींनो, आमच्या भाऊचा डबा झालाय. हे बघा कामाला चालले ते का चहा प्यायला लागले. तर लय दिवसातून हाय ते इथंच आहे तर राहायला शेजारी, पण हे कधीच येत नाही. तर हे बघा आज ते सिलेंडर गेला म्हणून आलेत. बघा बहिणींनो, हे बघा हे डबा भरलाय. हे अजून दे ना चपाती, भाऊला चपाती दे ना. पोरगी द्यायला या बनवून. आमच्या मुलीचे सासरे आहेत ना. आता किती करायची चपाती? चहा पे तू पण, मला पण दे थोडा. तुला प्यायचा का रे? हा चहा प्यायचा का? हा आवाज कमी झालाय. घे तू पी. बघ ना, नाही तर वरडत असते. हा दर पी. हा पे. हे बघा आमचा मुलगा चहा प्यायला लागलाय. बोलायला पण येणार मला. हो का बघा, बोल म्हणलं तर गेला पळून. तू घे चहा. ए चहा पी. पोरांना कशाला द्यायला? तुला नाही पाहिजे का चहा? बघा लेकरं बसलेत आतमध्ये. पाऊस यायला लागलाय. मी 2 दिवस घरी नव्हते बहिणींनो. आले आज तर राडे रपाटे पडलेत घरामध्ये. बसले होते काढत. आत्ताशी झालंय. आता दुसरा स्वयंपाक आता ती सुनबाई येऊन करन. आता आमच्या मुलीचं झालं बघा. आता बघा ना राडे किती झाले. तर बघा ना बहिणींनो, एवढे राडे. काय हो, घर लहान आहेत ना, त्यामुळं राडेच होतात बघाले. काय करायचं जसं हे तसं चालायचं. है का नाही भाऊ? है का नाही भाऊ? जसं आहे तसं चालायचं. आता काय करायचं? हा जेव्हा आपले पोरं मोठे होते तेव्हा होईन काहीतरी. आता हाय शिक्षणाला लेकरं. हा नातू नाही, आता आपल्या मुलांचे ते पोर. आता हे तर माझे नातू झाले. काय द्यायचं? जरा बघा बाबा इकडं. भाऊ बघा जरा. चला आमचे बघा भाऊ तुम्हाला दाखवले आज पहिली बार. ते म्हणते अगं मला पण व्हिडिओ मध्ये घ्या ना. तर मी म्हणते बरं. आज मोका आलाय बघा म्हणून भाऊला व्हिडिओ मध्ये दाखवते.